पंढरीच्या वाटेवर सध्या लाखो वारकरी निघालेले आहेत, कारण सगळ्यांनाच आता ओढ लागलेली आहे ती विठुरायाच्या दर्शनाची। आपण ही दृश्य बघतोय। वारीमध्ये चालणारे हे सगळे वारकरी आहेत आणि त्यांना अनेक सोय सुद्धा केली जाते। त्यांच्या खाण्यापिण्याची, त्यांच्या आरामाची, या सगळ्याची सोय सुद्धा वेळोवेळी तिथे केली जाते। आणि पुढारी न्यूजची टीम सुद्धा या वारी सोबत आहे। ठिकठिकाणच्या पालख्या या आता पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत आहेत, या मार्गावर आहेत। या मार्गावर पुढारी न्यूजची टीम सुद्धा आहे। वेळोवेळी आपण या सगळ्या संदर्भातले तपशील पाहतोय। ही जी वारी पंढरीची आहे त्याबाबतचे सगळे तपशील, अगदी रोजच्या रोज नवे तपशील आपण जाणून घेतोय, कारण हजारो वारकरी सध्या विठुरायाच्या ओढीनं ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत पंढरपुरात पोहोचतायत। आणि या सगळ्या दरम्यान पुढारी न्यूजची टीम सुद्धा या सगळ्यात सामील झालेली आहे आणि तिथून आपल्यापर्यंत हे सगळे तपशील पोहोचवते आहे। ही सध्या दृश्य आपण बघतोय। एकीकडे दृश्य आहेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची आणि दुसरीकडची दृश्य संत तुकाराम महाराजांच्या पालखीची। हजारो वारकरी आहेत जे पालखीचं दर्शन घेत आहेत। जो अश्व आहे, माऊलींचा अश्व आहे, त्याचं सुद्धा दर्शन घेत आहेत। रिंगण सोहळे आता ठिकठिकाणी पार पडतील। वारकरी पायी चालत आता पंढरपूरकडे निघालेले आहेत। मध्ये ते मुक्काम सुद्धा करतील। त्यांची सोय अनेक ठिकाणी केली जाईल। अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये ही वारी यंदा सुद्धा आता पार पडते। ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालख्या या पुण्याच्या दिशेने निघालेल्या आहेत। साधारणपणे संध्याकाळच्या सुमारास पुणे शहरामध्ये दोन्ही पालख्या दाखल होतील। माऊलींची म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची आणि संत तुकाराम महाराजांची पालखी सुद्धा पुण्यामध्ये आज येणार आहे। या पालख्यांचे तपशील देण्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामधून आपल्यासोबत तुषार झरेकर जोडले गेलेले आहेत आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामधून आपल्यासोबत सुजित काळंगे आहेत। सुरुवातीला मी तुषार यांच्याकडे जाते। तुषार, माऊलींची पालखी आता सध्या कुठवर आलेली आहे? किती वारकरी साधारणपणे या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर लाखोंचा वैष्णवांचा मेळा खरं तर या अलंकापुरी नगरीतून आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेला आहे। पहिला जो मुक्काम आहे तो खरं तर गांधीवाड्यातील आजोळ घरातील मुक्काम उरकून आता माऊलींची पालखी ही पुढे पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। मी सध्या याच पुणे रस्त्यावरती जर आपण पाहिलं तर चरवली या गावच्या हद्दीत आहे आणि या ठिकाणी जे थोरल्या पाऊतका चौक आहे, थोरल्या पाऊतका मंदिर आहे, या ठिकाणी माऊलींचा पहिला विसावा असतो। आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माऊलींचा जो मानाचा नगारा आहे तो या ठिकाणी पोहोचलेला आहे। माऊलींचा नगारा या ठिकाणी पोहोचलाय। काही वेळात खरं तर माऊलींचंही याच ठिकाणी माऊली येतील आणि माऊलींचा पहिला विसावा या ठिकाणी होईल। या ठिकाणीच आरती होईल आणि पुढे माऊली हे दुपारच्या विसाव्यासाठी दत्तनगर या परिसरामध्ये पुढे जातील। मात्र या संपूर्ण रस्त्यावरती किंवा या संपूर्ण मार्गावरती जर आपण पाहिलं तर लाखोंचा वैष्णवांचा मेळा या संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी या रस्त्यावरती दिसतात। ते खरं तर या अनेकांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात। हे जे वारकरी आहेत ते मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत आणि ते पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळतात। हाच तो माऊलींचा मानाचा नगारा आहे। माऊलींचा मानाचा नगारा हा पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असतो। तो पुढे चालत असतो आणि माऊलींच्या या रथापुढे ही जी बैलजोड असती ती म्हणजे भोसले पाटलांची बैलजोड असती। आपण थेट त्यांच्याशीच बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। या वर्षीचाही मान आपल्याकडे दरवर्षीचा परंपरेनुसार आपल्याकडे मान असतो। काय पहिली बाब हा परंपरा खूप वर्षांपासून चालत आलेली आहे। जवळजवळ ही तिसरी पिढी आहे ही आपण परंपरा चालवत आलेला आहे। माऊलींच्या 27 दिंडा असतात, त्याच्या पुढे माऊलींचा हा मानाचा नगारखाना असतो। आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी पायवारी। आळंदी ते पंढरपूर हा जो नगारा आहे तो खरं तर पुढे मार्गस्थ होत असतो। भोसले पाटलांचा हा नगारा आहे तो माऊलींच्या रथापुढे हा मानाचा जो नगारा आहे तो मार्गस्थ होत असतो।
आणि आजचा हा जो संपूर्ण ही जे सोहळ्यातील लगबग आहे ती पाहायला मिळतीये. पहिला मुक्काम खरं तर आजोळ घरी झालाय आणि आता दुसऱ्या मुक्कामासाठी पुणे या ठिकाणी माऊलींचा पालखी सोहळा निघताना पाहायला मिळतोय. जी जी तुषार, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. आता मी सुजित यांच्याकडे जाते. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामधून सुजित आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सुजित, लाखो वारकरी तर तिथे आहेतच, पण आता पाऊस सुद्धा पडताना दिसतोय. पावसानं सुद्धा पालखी सोहळ्यात हजेरी लावली आहे. काय एकंदरीत वातावरण, पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून वारकऱ्यांची कशी सोय आहे? रिद्धी सकाळपासून वारकरी या ठिकाणी अगदी पहाटे 5 वाजल्यापासून वारकरी चालतायत. ही सगळी जी मंडळ आहे ती सगळी मंडळी सकाळी आकुर्डीमध्ये होती. आकुर्डीमध्ये सकाळची आरती झाली आणि मग आरती झाल्यानंतर पूजा झाल्यावर ही सगळी मंडळी वाट चालायला या सगळ्यांनी सुरुवात केली. पावसाचं सावट अगदी सकाळपासूनच आहे. अधूनमधून पाऊस प्रचंड होतोय, परंतु ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था आहेत. त्या स्वयंसेवी संस्थांनी या सगळ्या वारकऱ्यांची कुठंतरी रेनकोटच्या स्वरूपात असो किंवा कुठं छत्र्यांच्या स्वरूपात असो अशा पद्धतीनं सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलीस प्रशासन प्रचंड काळजी घेत आहे, वाहतुकीच्या संदर्भात काळजी घेत आहे. त्याचबरोबर पावसामध्ये इथल्या सगळ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सुद्धा या ठिकाणी पोलीस बांधवांच्या वतीनं त्या ठिकाणी काळजी घेतली जाते. अगदी सकाळी आकुर्डीतून निघाल्यानंतर आत्ताचा जो सकाळचा विसावा होता तो येचे मैदानामध्ये होता आणि मग इथून पुढं कासारवाडी, दापोडी आणि मग पुण्यापर्यंतचा हा सगळा आजचा प्रवास असणार आहे. आज पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे, परंतु पावसामुळं काही वेळा असं होतंय की काही वारकरी हे कमी होताना दिसत आहेत किंवा यंदाच्या पावसामुळं वारकऱ्यांची संख्या थोडीफार घटते आहे अशा पद्धतीचं चित्र दिसतं आहे. परंतु अशा सगळ्यामध्ये काही वारकरी मात्र अगदी निष्ठेनं ही वाट चालण्याचा प्रयत्न करतायत. ही सगळी जी मंडळ आहे ती सगळी मंडळी अगदी मजल दर मजल करत संत तुकाराम महाराजांच्या सोबत या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेनं रवाना होते आहे. रिद्धी जी सुजित आणि तुषार, तुम्हा दोघांकडूनही या पालखी सोहळ्याचे तपशील वेळोवेळी आम्ही घेणार आहोत. सध्या धन्यवाद दिलेला या तपशिलांसाठी.